4 वाजता थोडीशी भूक लागली. काय खायचं विचार करत करत फायनली आमचं ठरलं आणि भेळ बनवायचा प्लॅन हाती घेतला. थोडी जास्तच बनवली कारण प्रसादासारखं खाणं आम्हाला जमतच नाही. मन आणि पोट दोन्हीही भरलं पाहिजे ह्या आम्ही विचाराचे. संध्याकाळी तसं तर आम्ही कॉफी घेतो, पण आज योगेश वर्क फ्रॉम होम करत होते आणि त्यांचं जरा डोकं दुखत होतं. ते बोलले की चहाच टाक, कॉफीमध्ये ती मजा येणार नाही. मग मस्त दोघांनी चहा घेतला आणि त्यानंतर आमचं ठरलं IKEAला जायचं. बऱ्याच दिवसांपासून तसं जायचं चालू होतं, पण आज फायनली त्याला मुहूर्त लागला. जाण्या अगोदर सगळं किचन क्लीन करून घेतलं, कारण आल्यानंतर मेसी किचन बघून बिलकुल जेवण बनवायची माझी इच्छा राहणार नाही. त्यानंतर स्वतःचं आवरायला घेतलं आणि हे मंगळसूत्र होतं इथे. योगेशने म्हटलं तुम्ही घालून द्या, पण त्यांनी ते उलटच घातलं. मग म्हटलं चला राहू द्या, मी माझं स्वतःच घालते. मुलांचं बाबा मस्त असतं, मस्त मॉइश्चरायझर लावायचं आणि रेडी झाले. आपल्या मुलींनाच तो तितका फक्त वेळ लागतो. बाहेर थंडी कमी होती म्हणून कोणतं जॅकेट घालावं हे कन्फ्युजन होतं आणि फायनली थोडंसं लाईट जॅकेट घालायचंच ठरलं आणि मग आम्ही निघालो. स्वीडनमधल्या बसेस ना हे अशा असतात, 2 बसची मिळून एकच बस असते. संध्याकाळचे 6:30 वाजलेले होते, पण वातावरण बघून मात्र बिलकुल वाटत नव्हतं की संध्याकाळ झालेली आहे. आपल्याला जर नेक्स्ट स्टॉपला उतरायचं असेल तर तिथे एक बटन दिलेलं असतं बसमध्ये आपल्या सीटच्या बाजूला. ते प्रेस करायचं म्हणजे ड्रायव्हरला नोटिफिकेशन जातं आणि मग तो नेक्स्ट स्टॉपला गाडी थांबवतो. IKEAमध्ये शॉपिंग राहिली बाजूला आणि गेल्या गेल्या पहिले तर सॉफ्टीज खात बसलो. आजच्या शॉपिंगचं टार्गेट होतं झाडं. एवढे छान छान झाडं बघून मला एवढं कन्फ्युजन होत होतं ना की कोणते झाडं घेऊ, आणि फायनली थोडेफार झाडं आणि थोडं सामान घेतलं आणि घरी आलो. घरी आल्या पहिले तर मी छान माझे झाडं सेट केले आणि एक खूप छान लुक आला होता झाडांमुळे घरात.